नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी डुबे या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. एका महत्वाच्या संयुगाचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. याचं नाव आहे इथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक आम्ल. या इथेनॉइक आम्लाविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. इथेनॉइक आम्ल कशा प्रकारे तयार केले जातं, त्याचे रासायनिक गुणधर्म कोणते आहेत आणि त्याचे उपयोग कशा प्रकारे कोणत्या कोणत्या ठिकाणी केला जातो, या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास करू याचा. इथेनॉइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिडचं रेणुसूत्र जे आहे ते आहे CH3COOH. इथेनॉइक ऍसिड belongs to the group of carboxylic acids and is commonly called the acetic acid. Acetic acid has a distinctive sour taste and pungent smell. हे जे इथेनॉइक आम्ल आहे, इथेनॉइक ऍसिड आहे, त्याचं रेणुसूत्र आहे CH3COOH. आणि हे कार्बोक्झिलिक ऍसिड जे आहे, कार्बोक्झिलिक आम्ल जे आहे, त्यांच्या गटामध्ये या इथेनॉइक आम्लाचा समावेश होतो. आणि या इथेनॉइक ऍसिडलाच ऍसिटिक ऍसिड म्हणतात. ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड हॅज ए डिस्टिंक्टिव्ह सोर टेस्ट. मग हे जे ऍसिटिक ऍसिड आहे, हे आपण पाहतो की त्याला आंबट अशी चव आहे आणि पंजंड स्मेल आहे, म्हणजे उग्र, पंजंड म्हणजे उग्र असा वास आहे. इट इज स्लाइटली हेवियर दॅन वॉटर. हे जे ऍसिटिक ऍसिड आहे ते पाण्यापेक्षा कसं आहे, जड आहे. थोडंसं त्याची डेन्सिटी जी आहे ती जास्त आहे. उथे डेन्सिटी 1.05 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, म्हणजे पाण्याची डेन्सिटी 1 आहे आणि पाण्यापेक्षा थोडंसं हेवियर असणारं हे ऍसिटिक ऍसिड आहे. आफ्टर ऍडिंग 5 to 8% ऑफ ऍसिटिक ऍसिड इन वॉटर इट बिकम्स विनेगर. खूप महत्वाचा शब्द आहे पहा. आणि हे प्रमाण जे आहे ते बऱ्याच वेळेस विचारले गेलेलं आहे पहा. विद्यार्थी मित्र, हे प्रमाण लक्षात ठेवा. 5 ते 8% ऍसिटिक ऍसिड जर आपण पाण्यामध्ये घेतलं तर तयार होणारं जे द्रावण आहे त्याला म्हणतात विनेगर. अँड इट्स मोस्टली युज्ड ॲज ए प्रिझर्वेटिव्ह इन पिकल्स. म्हणून लोणची वगैरे जे आहे, पिकल्स म्हणजे लोणची वगैरे जी आहे ती जास्त दिवस आपल्याला टिकून ठेवण्यासाठी जे आपण प्रिझर्वेटिव्ह वापरतो, तर हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून हे विनेगर वापरलं जातं. ऍसिटिक ऍसिड इज द कॉमन नेम फॉर इथेनॉइक ऍसिड. म्हणून हे जे ऍसिटिक ऍसिड आहे हे इथेनॉइक ऍसिडचंच सर्वसामान्य नाव आहे. रचनासूत्र पाहूया आपण त्याचं कशा प्रकारचं आहे. तर CH3 या कार्बनला 3 हायड्रोजन जोडले, CH3COOH. मी उच्चार कशा प्रकारे करतोय पहा. CH3COOH. त्याचं बॉल अँड स्टिक मॉडेल जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे 2 कार्बन असतील. हे एका कार्बनला 3 हायड्रोजन जोडलेले, दुसऱ्या कार्बनला दुहेरी बंधानं ऑक्सिजन जोडलेला आहे आणि एकेरी बंधानं पुढचा ऑक्सिजन जोडलाय आणि या ऑक्सिजनला पुढचा हायड्रोजन जोडलेला आहे. तर अशा प्रकारचं बॉल अँड स्टिक मॉडेल या ऍसिटिक ऍसिडचं असेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. यामध्ये व्हॉट इज ग्लासियल ऍसिटिक ऍसिड प्रश्न विचारला जातो पहा. ग्लासियल ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय? इथेनॉइक ऍसिड इज ऑल्सो रेफर टू एज ए ग्लासियल ऍसिटिक ऍसिड बिकॉज इट्स मेल्टिंग पॉइंट इज 16 डिग्री सेंटीग्रेड. याचा जो द्रवणांक आहे ऍसिटिक ऍसिडचा, त्याचा 16 अंश सेल्सिअस आहे. हेन्स इट ऑफन फ्रीजेस व्हेन द क्लायमेट इज कोल्ड. पहा, जर वातावरण थंड असेल, वातावरण, मग यावरून लक्षात येईल तुमच्या 16 अंशाच्या खाली तापमान जर गेलं तर हे काय होतो, फ्रीज होतो, तो स्थायू रूपामध्ये जातो. हा ग्लासियल ऍसिटिक ऍसिड म्हणजे 16 अंश सेल्सिअसच्या खाली गेला तर स्थायू अवस्थेमध्ये जातो, तो फ्रीज होतो. म्हणून हे जे ग्लासियल ऍसिटिक ऍसिड आहे, हे जे ऍसिटिक ऍसिड आहे त्याला म्हटले ग्लासियल ऍसिटिक ऍसिड. 16 अंश सेल्सिअसच्या खाली तो काय होतो, फ्रीज होतो आणि फ्रीज झाल्यामुळं त्याला ग्लासियल ऍसिटिक ऍसिड म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून हिवाळ्यामध्ये हे जे ऍसिटिक ऍसिड आहे
ते त्याचं फ्रीजिंग होतं. प्रॉपर्टीज ऑफ ऍसिटिक ऍसिड, आपण गुणधर्म जे आहेत या ऍसिटिक ऍसिडचे गुणधर्म आपण पाहूया. केमिकल फॉर्म्युला आपण आताच पाहिला, CH3COOH. मोलिक्युलर वेट जे आहे, मोलिक्युलर मास जे आहे त्याचं 60.05 ग्रॅम पर मोल आहे. एक जो रेणू आहे त्याचा एका रेणूचं मोलिक्युलर मास जे आहे ते एवढं आहे, रेणू वस्तुमान एवढं आहे. त्याची घनता जी आहे, डेन्सिटी जी आहे 1.05 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. बॉइलिंग पॉइंट जो आहे तो त्याचा 118 अंश सेल्सिअस आहे. 118 अंश सेल्सिअसला या ऍसिटिक ऍसिडचं रूपांतर वायू स्वरूपामध्ये होतं, म्हणून त्याला आपण 118 अंश सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट असलेलं हे ऍसिटिक ऍसिड आहे. मेल्टिंग पॉइंट जर आपण पाहिला तर 16 अंश सेल्सिअस आहे, म्हणजे 16 अंश सेल्सिअसच्या खाली तो स्थायू अवस्थेमध्ये आहे. आणि या स्थायू अवस्थेमध्ये असणारं ऍसिटिक ऍसिड द्रव अवस्थेमध्ये जातं 16 अंश सेल्सिअसला, म्हणून मेल्टिंग पॉइंट जो आहे या ऍसिटिक ऍसिडचा 16 अंश सेल्सिअस आहे. हे फिजिकल प्रॉपर्टीज आपण या ऍसिटिक ऍसिडच्या लक्षात घ्यायच्या. पुढचे ज्या रिएक्शन्स आहेत म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत या इथेनॉइक ऍसिडच्या ऍसिटिक ऍसिडच्या आपण समजावून घेऊया. यामध्ये पहिली महत्वाची रिएक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे, इस्टरिफिकेशन रिएक्शन. त्याला मराठीमध्ये इस्टरी भवन म्हणतात. काय होतं पहा इस्टरिफिकेशन रिएक्शन मध्ये, खूप महत्वाच्या अभिक्रिया आहेत बरं का या ऍसिटिक ऍसिडच्या, कारण याच्यावरच आधारित पुढच्या प्रकरणामध्ये बराचसा भाग इशन्स म्हणजे काय किंवा अशा प्रकारचे इशन्सचा उपयोग कुठं केला जातो किंवा काय, वेगळ्या पदार्थांना सुगंध आणण्यासाठी किंवा वेगळे रंग अन्न पदार्थांना येण्यासाठी या वेगळ्या इस्टरचा वापर केला जातो. म्हणून ही इस्टरिफिकेशन अभिक्रिया जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. काय होतं या इस्टरिफिकेशन अभिक्रियेमध्ये आपण पाहूया. व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अल्कोहोल रिएक्ट, द प्रॉडक्ट फॉर्म इज नोन ॲज अन इस्टर. इस्टर म्हणजे काय हे लक्षात घ्या. कशाची कशाबरोबर अभिक्रिया होते. जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडची अल्कोहोल बरोबर अभिक्रिया होते. व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ अल्कोहोल, इट फॉर्म्स ए इस्टर. म्हणजे या दोन्हींच्या एकत्रीकरणातून हे दोन्ही एकत्र आले की त्यांच्यापासून तयार होतं इस्टर. कार्बोक्सिलिक ऍसिड प्लस अल्कोहोल, it gives ester. Below is the example of formation of ester from the reaction of ethanoic acid with absolute ethanol in presence of an acid as a catalyst. एक उदाहरण आपण खाली पाहूया की या इथेनॉइक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड आणि इथेनॉल. आता हे जे इथेनॉइक ऍसिड आहे ते काय झालं, कार्बोक्सिलिक ऍसिड झालं. मग हे इथेनॉइक ऍसिड आणि इथेनॉल, अल्कोहोल या दोन्हींची अभिक्रिया झाली तर इस्टर कसं तयार होतं रासायनिक अभिक्रियेद्वारे पाहूया आपण. हे इथेनॉइक ऍसिड आहे CH3COOH, त्याची अभिक्रिया झाली कशा बरोबर, इथेनॉल बरोबर, CH3CH2OH, इथेनॉल. या दोन्हींची अभिक्रिया झाली तर त्यापासून तयार होतं इस्टर. हे मिथिल इथिल इस्टर आहे. इकडचा जो गट आहे तो आहे मिथिल इथिल CH2CH3 इथिल, मिथिल इथिल इस्टर. मिथिल इथिल इस्टर आहे. इथेनॉइक ऍसिड आणि इथेनॉल पासून तयार होतं इस्टर. इस्टर हॅव अ स्वीट फ्रुटी स्मेल. मग फळांचा जो स्मेल आहे, या फळांचा स्मेल, फळांचा वास जो आहे त्या इस्टरला असतो. तयार होणारे जे इस्टर आहेत त्यांना फळांचा वास आहे. दे आर मेनली युज्ड फॉर मेकिंग परफ्युम्स अँड सिंथेटिक फ्लेवरिंग एजंट्स. मग वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर वगैरे जे आहे, परफ्युम्स जे आहेत, परफ्युम्स तयार करण्यासाठी किंवा फ्लेवरिंग एजंट्स, वेगवेगळे अन्न पदार्थ जे आहेत, अन्न पदार्थांना वेगवेगळे प्रकारचे जे फ्लेवर आपण देतो, वेगळे अपेक्षित असणारा जो वासाचे जे पदार्थ आपल्याला जे तयार करतो, हे फ्लेवरिंग एजंट्स तयार करण्यासाठी या इस्टरचा वापर केला जातो.
द रिएक्शन ऑफ इस्टर्स विथ अल्कली गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड, सॉल्ट अँड अल्कोहोल. जर या इस्टरची अल्कलीज बरोबर म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांच्या बरोबर जर अभिक्रिया झाली तर त्यांच्यापासून कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं आणि अल्कोहोल तयार होतं. दिस रिएक्शन इज युज्ड इन द मेकिंग ऑफ सोप्स अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सॅपोनिफिकेशन. मग वेगवेगळ्या प्रकारचे जे साबण तयार केले जातात ना, या साबण तयार करण्यामध्ये ही अभिक्रिया खूप महत्वाची आहे. साबण म्हणजे काय आहे पहा, हे जे इस्टर आहे या इस्टरची अल्कलीज बरोबर अभिक्रिया केली, इस्टरची अल्कली बरोबर अभिक्रिया झाली तर क्षार तयार होतो. कशाचा? कार्बोक्सिलिक ऍसिडचा क्षार तयार होतो आणि अल्कोहोल तयार होतो. हा जो कार्बोक्सिलिक ऍसिडचा क्षार आहे ना, हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा क्षार म्हणजेच आहे साबण. कार्बोक्सिलिक ऍसिडचा क्षार म्हणजेच आहे साबण. आणि म्हणून ही जी साबण तयार होण्याची क्रिया जी आहे ना, त्याला म्हणायचं सॅपोनिफिकेशन. मराठीमध्ये त्याला म्हणायचं साबणीकरण. साबणीकरण ही अभिक्रिया करण्यासाठी या इस्टरचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर ही सॅपोनिफिकेशन अभिक्रिया जी आहे ती अशा प्रकारची आहे पहा. हा आहे इस्टर. मेथिल इथिल इस्टर आपण पाहिला होता या अगोदरच्या अभिक्रियेमध्ये. CH3 COO C2H5 मेथिल इथिल इस्टर आहे. याची अभिक्रिया कशा बरोबर झाली? अल्कली. हा अल्कली आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. याबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर काय तयार झालं? अल्कोहोल तयार झालं, C2H5OH, इथेनॉल तयार झालं आणि हा सोडियमचा क्षार तयार झाला. याला कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट का म्हटलंय बरं? कार्बोक्सिलिक ऍसिडचं सॉल्ट का म्हटलंय? महत्वाचं लक्षात घ्या. हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट का म्हटलंय पहा याला. कारण इकडचा जो CH3CO जो आहे ना, याच्यावर ऋण प्रभार असतो आणि हा इकडचा जो Na आहे ना, यावरती धन प्रभार आहे, म्हणजे आयन्स आहेत पहा. मग इथं हा धन आयन आणि हा इकडचा ऋण आयन त्यांच्यापासून तयार झालेला हा सॉल्ट आहे. मग म्हणून याला कार्बोक्सिलिक ऍसिड सॉल्ट म्हटलेला आहे. आणि इकडचा जो गट आहे हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा गट आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी फक्त एक हायड्रोजन आपण सोडियमच्या ऐवजी हायड्रोजन लिहिला की ते काय होणार आहे? ऍसिड तयार होणार आहे. म्हणून हा जो साबण म्हणजे काय आहे? कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट आहे. आणि म्हणून हा साबण तयार करण्यासाठी या इस्टरचा वापर केला जातो. लक्षात घ्या, इस्टर आणि अल्कली यांच्यापासून तयार केला जातो साबण. तर हा जो साबण आहे याला सोडियम ऍसिटेट म्हणतात. हा जो सॉल्ट आहे सॉल्टलाच म्हणतात सोडियम ऍसिटेट. CH3COONA आहे सोडियम ऍसिटेट. तर अशा प्रकारचा महत्वाचा हा पदार्थ आहे, महत्वाची अभिक्रिया आहे. लक्षात ठेवताना आपल्या पक्की लक्षात राहिली पाहिजे. इस्टर, त्याबरोबर सोडियम हायड्रॉक्साईड, इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईड त्यापासून तयार होतं अल्कोहोल आणि सोडियम कार्बोक्झिलेट. सोडियम कार्बोक्झिलेट आणि या सोडियम कार्बोक्झिलेटलाच म्हणतात सोडियम ऍसिटेट. सोडियम कार्बोक्झिलेटलाच म्हणतात सोडियम ऍसिटेट. CH3COONA म्हणजे सोडियम कार्बोक्झिलेट आहे, त्याला म्हणायचं सोडियम ऍसिटेट. दोन दोन नावं आहेत लक्षात ठेवा. सोडियम कार्बोक्झिलेट किंवा सोडियम ऍसिटेट. इस्टर आणि सोडियम हायड्रॉक्साईड त्यापासून अल्कोहोल आणि सोडियम ऍसिटेट. अभिक्रिया महत्वाची लक्षात ठेवा. या अभिक्रियेला म्हणायचं इस्टरिफिकेशन रिएक्शन. त्यानंतर पुढची महत्वाची अभिक्रिया पाहूया आपण, रिएक्शन विथ बेस. वेगवेगळे प्रकारचे जे अल्कली आहेत त्यांच्याबरोबर कशा प्रकारची अभिक्रिया होते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्लारी आहेत आम्लारींच्या बरोबर कसा हा इथेनॉइक ऍसिड किंवा ऍसिटिक ऍसिड अभिक्रिया करतो ते आपण पाहूया. यामध्ये पहिली अभिक्रिया जी आहे ती आपण समजावून घेऊ. इथेनॉइक ऍसिड रिएक्ट्स विथ बेस टू गिव्ह ए सॉल्ट अँड वॉटर जस्ट लाईक अदर मिनरल ऍसिड्स. वेगवेगळे बाकीचे जे आम्ल आहेत ना, या बाकीच्या आम्लांच्या बरोबर जशी या आम्लारींची अभिक्रिया होते
आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. तुम्हाला अभिक्रिया आठवत असेल, जर आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया झाली, आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया झाली तर सॉल्ट आणि वॉटर तयार होत असेल, तर त्या अभिक्रियेला आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतो, हो की नाही, उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतो. इथं पहा, इथं जे इथेनॉइक ऍसिड आहे, इथेनॉइक ऍसिड सुद्धा काय करतं, या आम्लारी बरोबर अभिक्रिया करतं आणि सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, क्षार आणि पाणी तयार होतं. म्हणजे ही सुद्धा अभिक्रिया बाकीच्या आम्लांच्या सारखीची, खनिज आम्लांच्या सारखीच ही सुद्धा काय आहे, उदासीनीकरणाची अभिक्रिया आहे. ती समजावून घेऊया आपण अभिक्रिया. रिएक्शन विथ कार्बोनेट्स अँड हायड्रोजन कार्बोनेट्स. तुम्हाला या अभिक्रिया वेगवेगळ्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात किंवा एकत्र सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. मग जे दोन्ही आम्लारी आहेत त्यांच्याबरोबरची अभिक्रिया आपण पाहूया. सुरुवातीला कार्बोनेट बरोबर आणि नंतर हायड्रोजन कार्बोनेट बरोबर किंवा बाय कार्बोनेट त्यालाच म्हटलेलं आहे. आता पाहूया सुरुवातीला. कार्बन डायऑक्साइड, salt and water are produced when ethanoic acid reacts with carbonate and hydrogen carbonate. काय होतं पहा, जेव्हा या इथेनॉइक ऍसिडची कार्बोनेट बरोबर किंवा हायड्रोजन कार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाली तर प्रॉडक्ट सारखेच आहेत पहा, उत्पादित जी आहे ती सारखीच आहेत. काय काय तयार झाले, कार्बन डायऑक्साइड वायू तयार झालाय, सॉल्ट तयार झालेला आहे आणि वॉटर तयार झालेलं आहे. 3 पदार्थ लक्षात आलेत का? एक आहे कार्बन डायऑक्साइड, दुसरा काय, सॉल्ट, क्षार तयार झाला आणि तिसरा आहे पाणी तयार झालं. 3 पदार्थ लक्षात घ्या. मग कार्बोनेट बरोबर किंवा बायकार्बोनेट बरोबर जर या इथेनॉइक आम्लाची अभिक्रिया झाली, इथेनॉइक ऍसिडची अभिक्रिया झाली, ऍसिटिक ऍसिडची अभिक्रिया झाली, तर कार्बन डायऑक्साइड, सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. पुढे पाहूया आपण. सोडियम ऍसिटेट इज युजली प्रोड्यूस ऍज अ सॉल्ट व्हेन इथेनॉइक ऍसिड रिएक्ट्स विथ सोडियम बायकार्बोनेट. मग इथं काय, कोणता क्षार तयार झालाय, इथं सॉल्ट कोणता तयार झालाय, सोडियम ऍसिटेट. याच्या अगोदर आपण पाहिला होता पहा. काय आहे सोडियम ऍसिडेटचं रेणूसूत्र, CH3 COONA, CH3 COONA, सोडियम ऍसिटेट, ठीक आहे नाही. त्यालाच आपण सोडियम काय म्हटलं होतं, कार्बॉक्झिलेट, सोडियम कार्बॉक्झिलेट किंवा त्यालाच आपण म्हटलं होतं सोडियम ऍसिटेट. रेणूसूत्र आहे CH3 COONA. इथं सुद्धा हा सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाल्यानंतर हाच सोडियम ऍसिटेट तयार होतो. अभिक्रिया लक्षात घ्या. सोडियम ऍसिटेट, CH3 COOH हे आहे इथेनॉइक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड. या ऍसिटिक ऍसिडची सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाली पहा, Na2CO3, सोडियम कार्बोनेट. Na2CO3 म्हणजेच आहे धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा हा अम्लारी आहे. धुण्याच्या सोड्याचं रेणूसूत्र आहे Na2CO3. When acetic acid reacts with sodium carbonate, that means it reacts with washing soda, it gives sodium acetate, water and carbon dioxide gas. जेव्हा या ऍसिटिक अम्लाची सोडियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया होते तर सोडियम ऍसिटेट तयार होतं, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वायू त्यामधून बाहेर पडतो. महत्वाचं लक्षात घ्या, सोडियम ऍसिटेट तयार झाला, कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडला आणि पाणी तयार झालं. आपण इथं वरती म्हटलं होतं पहा, काय तयार होतं, कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, सॉल्ट तयार होतो आणि पाणी तयार होतं. इथं कोणता सॉल्ट तयार झालाय, कोणता क्षार तयार झालाय, सोडियम ऍसिटेट हा क्षार तयार झालाय. सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया कशी होते पहा बरं. हे जे ऍसिटिक ऍसिड आहे CH3COOH, ही सोडियम बायकार्बोनेट आहे, NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटलाच खाण्याचा सोडा म्हणतात. Na2CO3 धुण्याचा सोडा, NaHCO3 खाण्याचा सोडा, NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, त्यालाच सोडियम हायड्रोजन कार्बोनेट सुद्धा म्हणतात. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. मग सोडियम हायड्रोजन कार्बोनेट बरोबर जर या ऍसिटिक ऍसिडची अभिक्रिया झाली तर सॉल्ट तयार झाला, सोडियम ऍसिटेट, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड. म्हणजे हे जे दोन्ही आम्लारी आहेत ना, सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट, यांची अभिक्रिया झाली
या ऍसिटिक ऍसिड बरोबर तर तयार झाला क्षार, सॉल्ट तयार झाला, पाणी तयार झालं आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला. तर या ज्या अभिक्रिया आहेत विद्यार्थी मित्र हो, पक्क्या लक्षात ठेवायच्या. परीक्षेला एक तर आपल्याला रासायनिक अभिक्रिया संतुलित केलेल्याच असल्या पाहिजे, संतुलित करायला विचारल्या जातात, किंवा रासायनिक अभिक्रिया तुम्हाला जर अशी फिलिंग द ब्लँक्स मध्ये चौकटीमध्ये ब्लॉक डायग्राम मध्ये जर विचारली तर ती सुद्धा तुम्हाला देता आली पाहिजे. आणि रासायनिक अभिक्रिया लिहिल्यानंतर एक खात्री करून घेत जायची की ती रासायनिक अभिक्रिया आपण लिहिलेली संतुलित आहे का, ती बॅलन्स आहे का, खात्री करायची, तरच ती अभिक्रिया तुमची बरोबर आहे असं गृहीत धरलं जाईल. अन्यथा त्या अभिक्रियेला गुण दिले जाणार नाही. चला, या इथेनॉइक ऍसिडचे ऍसिटिक ऍसिडचे जे उपयोग आहेत ते उपयोग आपण समजावून घेऊया. युजेस ऑफ ऍसिटिक ऍसिड. फर्स्ट यूज ऑफ ऍसिटिक ऍसिड इज इथेनॉइक ऍसिड इज वाइडली युज्ड इन मेनी इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या कारखान्यांच्या मध्ये या ऍसिटिक ऍसिडचा उपयोग केला जातो. कॉमनली इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इस्टर्स, विनेगर अँड मेनी पॉलिमेरिक मटेरियल्स. वेगवेगळ्या प्रकारचे इस्टर्स तयार करण्यासाठी, व्हिनेगार तयार करण्यासाठी, पॉलिमेरिक इस्टर जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकचे जे पदार्थ आहेत, प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत, या तयार करण्यासाठी या ऍसिटिक ऍसिडचा उपयोग केला जातो. इंजेक्शन मध्ये लिक्विड म्हणून या ऍसिटिक ऍसिडचा उपयोग केला जातो. त्यानंतर याचा उपयोग जो आहे शेती व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. वनस्पतींची वाढ वगैरे जी आहे ती व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा या ऍसिटिक ऍसिडचा हा वापर केला जातो. त्यानंतर पुढचे पॉलिमेरिक मटेरियल जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स तयार करण्यासाठी, प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे जे सुरुवातीचा कच्चा माल जो आहे, या कच्चा माल तयार करण्यासाठी या ऍसिटिक ऍसिडचा वापर केला जातो. वेगवेगळे धागे जे आहेत, हे वेगवेगळे धागे तयार करण्यासाठी या ऍसिटिक ऍसिडचा वापर केला जातो. आणि एकदा का हे जे पॉलिमर्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लास्टिक आहे, त्या प्लास्टिकच्या कच्च्या मालापासून वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तू या तयार केल्या जातात. चला, पुढचा उपयोग पाहूया ऍसिटिक ऍसिडचा. पुढचा उपयोग आहे व्हिनेगर हॅज बीन शोन टू रिड्यूस हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ब्लड शुगर्स. मग हे जे व्हिनेगर आहे, आपल्या रक्तामध्ये असणारी जी ब्लड शुगर आहे, रक्तातली साखर जी आहे, त्या साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी करण्यासाठी या ऍसिटिक ऍसिडचा उपयोग केला जातो. म्हणून ब्लड शुगर जी आहे, ही ब्लड शुगर ऑप्टिमाइज करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी या ऍसिटिक ऍसिडचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. इट इज युज्ड as an agent to lyse red blood cells before white blood cells are examined. म्हणून आपल्याला या पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत, या पांढऱ्या रक्तपेशी जर आपल्याला अभ्यासायच्या असतील, या पांढऱ्या रक्तपेशी आहेत का, व्हाईट ब्लड सेल्स आहेत या, आणि या रेड ब्लड सेल्स आहेत. यांना आपण रेड ब्लड कार्प्युस्कल्स म्हणतो, यांना व्हाईट ब्लड कार्प्युस्कल्स म्हणतो, आणि या प्लेटलेट्स आहेत. मग या व्हाईट ब्लड सेल्सचं आपल्याला एक्झामिनेशन करायचं असेल, त्याचे अनालिसिस करायचं असेल, तर या बाजूला करण्यासाठी, लाईज म्हणजे तांबड्या रक्तपेशी ज्या या बाजूला करण्यासाठी जे टेस्ट केली जाते, जी पद्धती वापरली जाते, त्याच्यामध्ये या ऍसिटिक ऍसिडचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारची लोणची किंवा या असे तत्सम पदार्थ जे आहेत, हे जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी या व्हिनेगरचा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर ऍसिटिक ऍसिडचे उपयोग जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा महत्वाचा उपयोग आहे, इट इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट इन प्रोडक्शन ऑफ कॅम्फर, ॲसेंट अँड कुकिंग इन्ग्रेडियंट्स. मग कापूर तयार करण्यासाठी किंवा ॲन्सेंट तयार करण्यासाठी किंवा कुकिंग इन्ग्रेडियंट जे आहेत, स्वयंपाकाचे काही पदार्थ तयार करण्यासाठी जो आपण कापूर वेगळ्या ठिकाणी वापरतो, हा तयार करण्यासाठी हा कापूर आहे का, हा कापूर तयार करण्यासाठी जे सॉल्व्हंट म्हणून, द्रावक म्हणून जो पदार्थ वापरला जातो ना, तो ऍसिटिक ऍसिड असतो. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिनेगर आहे, नाही की नाही, सिडार व्हिनेगर आहे, सिडार व्हिनेगर तयार करण्यासाठी हा एक एन्सेंट पदार्थच आहे. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ऍपल व्हिनेगर आहे, ऍपल व्हिनेगर सारखे आपण खाण्यासाठी वापरणारे हे व्हिनेगर्स आहेत. मग खाण्यासाठी वापरणारे जे व्हिनेगर्स आहेत, हे तयार करण्यासाठी या
ऍसिटिक ऍसिडचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणखी एक महत्वाचा उपयोग त्याचा आहे पहा, इट इज युज्ड फॉर दी स्टॉफ बाथ फॉर फोटोग्राफिक इमल्शन डेव्हलपमेंट. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे फोटोग्राफिक प्लेट जे आहेत या फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रोल जे आहेत ते वापरले जायचे. कॅमेऱ्यामध्ये अशा प्रकारचा रोल हा टाकला जायचा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अशा प्रकारची फिल्म असायची. या फिल्मवर वेगवेगळ्या प्रकारचे असे इमल्शन्स किंवा काय मग इमल्शन म्हणजे लेअर असायचा, असा एक थर दिला जायचा. मग वेगवेगळे हे जे थर आहेत हे थर तयार करण्यासाठी ऍसिटिक ऍसिडचा वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल मग आता कुठं या फोटोग्राफिक फिल्म्स वापरल्या जातात, फोटो काढण्याचे रोल कुठं वापरले जातात. पण आता आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे एक्स-रेच्या फिल्म्स आहेत किंवा अन्य फिल्म ज्या आहेत या मेडिकल फील्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या, त्यामध्ये या ऍसिटिक ऍसिडचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. फार्मर्स समटाइम्स स्प्रे ऍसिटिक ऍसिड ऑन लाईव्हस्टॉक सिलेज टू फाईट फंगल अँड बॅक्टेरियल ग्रोथ. मग शेतकरी जे आहेत हे शेतकरी काय करतात पहा, हे जे ऍसिटिक ऍसिड आहे, ऍसिटिक आम्ल जे आहे वनस्पतींच्या वर, पिकांच्या वर हे फंगल, ठीक आहे नाही, वेगवेगळ्या प्रकारची बुरशी जी आहे, बुरशी किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू जे आहेत या बुरशी रोखण्यासाठी किंवा या जीवाणूंना रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे सिलेज जे फवारलं जातं पिकांच्या वरती, हे जे सिलेज आहे हे सिलेज फवारण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणचा ओलसर असणारा जो घरामध्ये असणारा ओलसर भाग जो आहे तो ओलसर भाग निर्जंतु करण्यासाठी अशा प्रकारचा फंगस स्प्रे म्हणून या ऍसिटिक ऍसिडचा वापर हा केला जातो. विद्यार्थी मित्र हो, हे ऍसिटिक ऍसिडचे उपयोग जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बहुवार्षिकी किंवा बहुरेणू पॉलिमर्स विषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी इथंच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.